नमस्कार मित्रहो, अभ्यास गणिताचा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इयत्ता 8वीचा जो पहिला घटक आहे परिमेय व अपरिमेय संख्या या धड्यातील सराव संच 1.1 चा अभ्यास करणार आहोत। सराव संच 1.1 मध्ये प्रश्न पहिला विचारलेला आहे, संख्या रेषेवर पुढील परिमेय संख्या दाखवा आणि प्रत्येक उदाहरणासाठी वेगळी संख्या रेषा काढा। आपणास काय करायचे, जे उदाहरण दिलेले आहेत त्या उदाहरणामधल्या संख्या रेषेवर दाखवायचे आणि प्रत्येक उदाहरणासाठी आपल्याला स्वतंत्र संख्या रेषा या ठिकाणी काढायची आहे। तर पहिलं उदाहरण तुम्ही पाहू शकता, या ठिकाणी 3 परिमेय संख्या दिलेल्या आहेत, 3/2, 5/2 आणि -3/2 या 3 संख्या आपण संख्या रेषेवर या ठिकाणी दाखवणार आहोत। त्यासाठी आपण सर्वात अगोदर काय केले, तर या ठिकाणी आपण एक रेषा काढून घेतली। रेषा काढल्यानंतर काय करायचं, त्या रेषेवरती सुरुवातीला 0 हा अंक घ्यायचा। 0 अंक घेतल्यानंतर योग्य अंतर घेऊन आपण बिंदू देऊन घ्यायचे। फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, जे बिंदू आपण दाखवत आहोत त्या 2 बिंदूतलं अंतर हे सारखं असलं पाहिजे, म्हणजे ते कमी जास्त नाही झालं पाहिजे। आपण 0च्या उजवीकडे काही बिंदू या ठिकाणी देऊन घेतलेले आहेत आणि तसंच आपण 0च्या डावीकडे सुद्धा बिंदू देऊन घेतलेले आहेत। आता काय करायचं, आपल्याला पहिली जी संख्या आहे 3/2 ती 3/2 या ठिकाणी आपल्याला संख्या रेषेवर दाखवायचे। 3/2 जो आहे तो अपूर्णांक किंवा ती परिमेय संख्या आपण या ठिकाणी कसं दाखवू शकतो पहा। परिमेय संख्या संख्या रेषेवर दाखवत असताना त्याचा छेद किती आहे ते पाहायचा। आता या ठिकाणी छेद 2 आहे। आपल्याला काय करायचंय, 0 पासून समान 2 भाग करून आपल्याला एकक घ्यायचे। म्हणजे काय केलं आपण, 0 पासून 2 समान घरं या ठिकाणी सोडली किंवा 2 बिंदू घेतले, त्यानंतर एक अंक दाखवला, त्यानंतर परत समान 2 भाग करायचे, दुसरा अंक समान 2 भाग करायचे, 3 समान 2 अंक करायचे, 4 असं आपल्याला एकक लिहून घ्यायचे आणि संख्या रेषेच्या डावीकडे आपल्याला ऋण एकक या ठिकाणी लिहून घ्यायचे आहेत। 3/2 दाखवताना काय करायचं, 0च्या उजवीकडचा पहिला बिंदू म्हणजेच 1/2, कारण छेद 2 आहे म्हणून 1/2 घेतला, दुसरा बिंदू 2/2 आणि तिसरा जो बिंदू आहे हा तो आला 3/2। तर आपणास 3/2 या ठिकाणी दाखवायचे, तो आपण या ठिकाणी लिहून घेऊया। त्यानंतर काय करायचे, 5/2 दाखवायचे, 3च्या नंतरचा बिंदू 4, त्यानंतरचा 5 म्हणजे आपल्याला या ठिकाणी 5/2 दाखवायचे। तिसरा जो बिंदू आहे तो आहे -3/2। ऋण संख्या ही 0च्या डावीकडे असते, छेद 2 आहे, तर या ठिकाणी 1/2 -1/2 झाला, -2/2 आणि हा तिसरा बिंदू म्हणजे -3/2। हो का, हा बिंदू जो आहे तो काय आहे, -3/2 आहे। अशा पद्धतीने आपण या 3 परिमेय संख्या संख्या रेषेवरती दाखवल्या। तसंच दुसऱ्या उदाहरणामध्ये 7/5, -2/5 आणि -4/5। अगोदरच्या उदाहरणाप्रमाणे आपण 0च्या उजवीकडे आणि डावीकडे समान अंतरावरती बिंदू देऊन घेतले। आता या ठिकाणी छेद 5 आहे, 7/5 म्हणजे धनसंख्या 0च्या उजवीकडे असेल। पहिला बिंदू म्हणजे 1/5, 2/5, 3/5, 4/5, 5/5, त्यानंतर 6/5 आणि त्याचा पुढचा बिंदू जो आहे तो असेल 7/5। ठीक आहे। त्यानंतर -2/5 ऋण संख्या आहे 0च्या डावीकडे, -1/5 आणि दुसरा बिंदू म्हणजेच -2/5। त्यानंतर -4/5 आहे, -2च्या डावीकडे -3/5 आणि त्याच्या डावीकडे -4/5। अशा पद्धतीने आपण संख्या रेषेवरती दिलेल्या परिमेय संख्या दाखवू शकतो। तिसऱ्या उदाहरणामध्ये आपल्याला या ठिकाणी 2 परिमेय संख्या दाखवायचे, -5/8 आणि -11/8। पहिली परिमेय संख्या -5/8 आहे, त्यामुळे ती 0च्या डावीकडे येईल। आता प्रत्येकाचा छेद या ठिकाणी 8 घ्यायचे आणि आपल्याला 5 बिंदू डावीकडे जायचे। 0च्या डावीकडे 5 घरं, 1, 2, 3, 4, 5 म्हणजे या ठिकाणी -5 येईल आणि छेद किती घ्यायचे, आपल्याला 8 घ्यायचे। त्यानंतर 11/8 ही धनसंख्या आहे, म्हणजे आपल्याला 0च्या उजवीकडे 11 घरं जायचे, 11 बिंदू जायचे, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आणि 11। तर हा जो बिंदू आहे तो बिंदू कोणती परिमेय संख्या दर्शवतो, 11/8। यानंतर या प्रश्नातलं शेवटचं उदाहरण आहे 13/10 आणि -17/10 हे 2 परिमेय ज्या संख्या आहेत त्या आपल्याला संख्या रेषेवर दाखवायचे। काय केलं, सुरुवातीला आपण 0 हा अंक घेतला, ओ हा बिंदू घेतला,
13/10 म्हणजे शून्याच्या उजव्या बाजूला आपल्याला 13 घरं म्हणजे 13 बिंदू उजवीकडे जायचे आणि त्याचा छेद किती घ्यायचे? 10 घ्यायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13. हा जो बिंदू आहे तो बिंदू कोणती परिमेय संख्या दर्शवतो? 13/10. आणि डावीकडे आपल्याला 17 बिंदू डावीकडे जायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 आणि 17. तर हा जो बिंदू आहे तो ऋण 17/10 ही परिमेय संख्या दर्शवतो. अशा पद्धतीनं संख्या रेषा काढायची आणि त्यावरती दिलेल्या परिमेय संख्या दर्शवायच्या. यानंतर आपण याच्या पुढच्या प्रश्नाचा अभ्यास करूया. प्रश्न दुसऱ्यामध्ये काय विचारलेला आहे? दिलेली संख्या रेषा पाहून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. आता आपणास या ठिकाणी प्रश्नामध्येच एक संख्या रेषा काढून दाखवलेली आहे आणि त्यावरती 3 प्रश्न विचारलेले आहेत. आपणास काय करायचे? त्या संख्या रेषेचे निरीक्षण करायचे आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी द्यायची आहेत. पहिला प्रश्न काय विचारलाय? बी बिंदू. आता बी बिंदू कुठे आहे? तर बघा या ठिकाणी बी बिंदू आहे. कोणती परिमेय संख्या दर्शवतो? बी बिंदू ही शून्याच्या डावीकडे आहे म्हणजे ती ऋण संख्या दाखवतो, हे तरी पक्का आहे. आता कोणती संख्या दर्शवतो ते पाहूया. तुम्ही जर पाहिला तर शून्याच्या डावीकडं 1 2 3 आणि 4 घरं डावीकडे गेल्यानंतर ऋण 1 ही संख्या आली. 4 घरं डावीकडे आलो म्हणजे अंशही 4 आहे आणि छेदही 4 आहे. 4ला 4 भागलं तर उत्तर या ठिकाणी 1 आलं. म्हणजे काय केलेलं आहे? एक बिंदू दर्शवण्यासाठी समान 4 भाग त्याचे या ठिकाणी केलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे छेद किती आहे? तो 4 आहे. आता आपण डावीकडे जाऊया. याचा छेद या ठिकाणी ऋण 1/4 येईल, ऋण 2/4, 3 4 5 6 7 8 9 आणि 10. 10 घरं डावीकडे आपण आलोत म्हणजे हा जो बिंदू आहे तो ऋण 10/4 ही संख्या दर्शवतो. म्हणून आपण या ठिकाणी काय करूया? बी बिंदू कोणती परिमेय संख्या दर्शवतो? याचं उत्तर आलं ऋण 10/4 ही परिमेय संख्या बी बिंदू दाखवतो. दुसरा प्रश्न आहे 1 पूर्णांक धनसंख्या. 1 पूर्णांक म्हणजे का या ठिकाणी आहे 1 पूर्ण आहे 1 पूर्णांक 3/4 म्हणजे काय करायचं आपल्याला? 1च्या पुढे 3 घरं जायचेत, आणखीन 3 बिंदू पुढे जायचेत. 1च्या पुढे 3 बिंदू जायचेत. 1 2 3 बिंदू पुढे गेलो. ही संख्या कोणत्या बिंदूने दाखवलेली आहे? 1.3/4. हो का? 1 पूर्णांक आहे, पुढे 1 2 3 घरं गेलं, याचा छेद 4 आहे. तर तो कोणत्या बिंदूने दर्शवलेला आहे? तर त्याचं उत्तर आहे सी बिंदूने ते दर्शवलेलं आहे. शेवटचा प्रश्न डी या बिंदूने, डी बिंदू कुठे आहे? तर शून्याच्या उजव्या बाजूला या ठिकाणी आहे. 5/2 ही परिमेय संख्या दाखवली आहे. हे विधान सत्य की असत्य? या ठिकाणी म्हटलेलं काय आहे की डी हा जो बिंदू आहे त्या ठिकाणी कोणतं उत्तर येतं? 5/2 येतं. आणि ते चूक आहे का बरोबर आहे हे आपल्याला या ठिकाणी पाहायचंय. पहा, या ठिकाणी 5/2 येतं असं त्यांनी दिलेलं आहे. पाहूयात आपण काय होतं. शून्याच्या उजवीकडे 1 आलं. 1 येण्यासाठी किती घरं आपण पुढे गेली? 1 2 3 4 घरं पुढे गेली. अंश 4 आणि छेद 4 घेतलं तर उत्तर 1 येतं. याचा अर्थ काय? या ठिकाणी छेद 4 आहे. आता आपण असेच घरं मोजत जाऊया. इथून 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. तर डी या ठिकाणी कोणती संख्या आल्या पाहिजे? 10. आणि छेद किती आहे? 4. आता 10/4. पण या ठिकाणी प्रश्नात काय म्हणलं? 5/2 आणि या ठिकाणी 10/4 आहे. आपण काय करूया? 10/4ला संक्षिप्त रूप या ठिकाणी देऊन पाहूया. 10 आणि 4 या दोन्ही संख्या 2च्या पाड्यात आहे. 2 जर भागला आपण तर बे 5/10 म्हणजे इथं 5 येईल आणि खाली बे 2 4 छेद 2 येईल. 5/2 आलं उत्तर. या ठिकाणी काय म्हणले? डी बिंदू 5/2 ही परिमेय संख्या दाखवतो. आपण पाहिलं 5/2 हे उत्तर येत आहे. म्हणजे हे जे दिलेलं विधान आहे ते विधान कसं आहे? सत्य आहे. अशा पद्धतीने आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सराव संच 1चा अभ्यास केला आहे. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.